अर्जुन खोतकर साहेबांनी ज्या गोष्टीचा ज्या प्रकरणाचा उल्लेख केला त्याच्यामध्ये माझं आणि सन्माननीय आपले सहकारी मंत्री मकरंद पाटलांचं नाव त्याच्यामध्ये घेतलं ही वस्तुस्थिती आहे. सन्माननीय अध्यक्ष महाराज, मी पक्षाचा प्रतोद आहे, उपनेता आहे आणि सन्माननीय अध्यक्ष महोदय, त्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद सदस्यांना व्हीप बजवायचा अधिकार पक्षाने मला दिलेला आहे. त्या सदस्यांना निवडणुकीपूर्वी व्हीप बजावण्यासाठी मी त्या ठिकाणी होतो. सन्माननीय अध्यक्ष महोदय, 4थ्या मजल्यावर जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये मतदानाची प्रक्रिया होती. 2 सदस्य माझ्या बरोबर आणि मकरंद आबांच्या बरोबर वरच्या सभागृहाचे सदस्य शशिकांत शिंदे साहेब आणि राज्यसभा खासदार नितीन काका पाटील, आम्ही 4घच होतो आणि ते सदस्य आमच्या बरोबर मतदानाला चालले होते. अध्यक्ष महाराज, 100 पोलीस, 100 लिफ्ट मधनं आम्ही बाहेर आलो. 100 अशी लिफ्ट आहे अध्यक्ष महाराज. एक वरांडा उजव्या बाजूला जातो आणि एक वरांडा डाव्या बाजूला जातो, मध्ये पॅसेज वेटिंग रूम आहे. 100 पोलिसांनी आम्हाला अडवलं. त्यातनंही तो सदस्य म्हणत होता मला मतदानाला जायचे, पालकमंत्री माझ्या बरोबर आहेत, ते मला दरवाजापर्यंत सोडतील. अध्यक्ष महाराज, ते मेटल डिटेक्टर जे आहे जिथनं आपण तपासणी करून आत जातो त्याच्या एक 5 फुटापर्यंत आम्ही जवळ गेलो. अध्यक्ष महाराज, मी आपल्याला जबाबदारीने सांगतो, या दंडाला 4-5 पोलीस, या दंडाला 4-5 पोलीस, कमरेला 4-5 पोलीस, पायाला 4-5 पोलीस, एखादा आरोपी फरफटत नेतात तसं मला आणि माझ्या बरोबर असणाऱ्या त्या सदस्याला दोघाला अक्षरशः फरफटत नेला. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, या संदर्भामध्ये 4 दिवस झाले मी गोळ्या खातोय. मुक्कामार एवढा लागलाय प्रचंड. अध्यक्ष महाराज, मी 40 वर्ष राजकारणात आहे. माझे आजोबा या राज्याचे गृहमंत्री होते. ज्या आसनावर आपण बसलाय त्या आसनावर बसून या सभागृहाचं विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. काय चूक माझी चूक एवढीच होती, माझ्या पक्षाच्या सदस्यांना व्हीप बजवायला मी तिथं गेलो आणि त्यांना अडवतात म्हटल्यावर मी त्यांना म्हणलं तुम्ही आतमध्ये चला. लोकशाहीचं रक्षण करणं माझी चूक आहे. आणि अध्यक्ष महाराज, आम्ही तर 4घं होतो. जबाबदारीने सांगतो, मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, पण समोरच्या बाजूला एका विशिष्ट पक्षाचे 10-15 पदाधिकारी होते, ज्यांचा जिल्हा परिषदेशी संबंध नाही, जे आमदार नाहीत, जे खासदार नाहीत, जे मंत्री नाहीत, असे सुद्धा लोक त्या ठिकाणी पलीकडच्या बाजूला होते. अध्यक्ष महाराज, काय अध्यक्ष महाराज, लागलं मला घटापटीमध्ये. मी डायबिटीसचा पेशंट आहे, रक्त जोरात यायला लागलं. माझ्या बॉडीगार्डने मला रुमाल दिला, पण तोपर्यंत अध्यक्ष महाराज त्या दोन्ही सदस्यांना पोलीस आरोपी सारखं पळवत घेऊन गेले. फक्त त्यांना मतदानाला जाऊ द्यायचं नव्हतं, फक्त त्या 2 लोकांना मतदानापासून वंचित करायचं होतं. आमच्याकडे 33 सदस्य होते, आमचे सदस्य त्यांना कमी करायचे होते. निवडणूक झाल्यावर सुद्धा तुम्ही त्यांना धरू शकला असता, पकडू शकला असता अध्यक्ष महाराज. पण 1 मिनिट अध्यक्ष महाराज, मी जबाबदारीने सांगतो, या सगळ्यांच्या पाठीमागं जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि एलसीबीचा पोलीस निरीक्षक देवकर आणि एलसीबीचा सहाय्यक निरीक्षक गर्जे, या तिघांना मी ओळखलेलं. हे तिघ आणि त्यांच्या बरोबरच्या सिव्हिल ड्रेस मधले 100 पोलीस वरच्या सभागृहामध्ये माननीय उपसभापतींनी ह्याला निलंबित केलेलं आहे. आमची मागणी आहे, या सभागृहामध्ये त्यांना बडतर्फ करावं, सन्मान्य सदस्य काढून टाकावं. सन्मान्य सदस्य अर्जुन खोतकरजी, मुळीच नाही, आपण खाली बसा, खूप झालं आता, खाली बसा. सन्मान्य सदस्य अर्जुन खोतकरजी आणि सन्मान्य मंत्री महोदय शंभूराज देसाई साहेबांनी जी माहिती सभागृहात दिलेली आहे, बसा, बोलायचं. अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये सन्माननीय अर्जुन खोतकर आणि शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्ह्यातली घटना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी जी आपल्या समोर मांडलेली आहे त्याचा मी देखील साक्षीदार आहे. कारण ही निवडणूक प्रक्रिया जेव्हा सुरू झाली नव्हे, जेव्हा याची
तारीख जाहीर झाली त्यावेळेस मला शंभूराज देसाई यांनी फोन केला होता. मकरंद पाटील पण तिकडे होते आणि ते म्हणाले की 2 मतदार जे आहेत त्या मतदारांवर कधी काळातला पूर्वीचा 5-10 वर्षाचा कुठला गुन्हा काल 1 दिवस आधी दाखल केलेला आहे आणि यांना अरेस्ट करणार आहे. तर मी पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांना फोन केला. मी म्हणालो काय प्रकार आहे? तर म्हणाले गुन्हा दाखल झालेला आहे, पण त्याच्यावर कारवाई आपण नंतर करू. मी त्यांना एकच सांगितलं की उद्या मतदान आहे, मतदानापासून कुणालाही वंचित ठेवता येत नाही. उलट कोर्ट देखील ऑर्डर करतं की मतदानाला पाठवा म्हणून. तर अशा परिस्थितीमध्ये जेलमधूनही येतात मतदान करायला. तर अशा परिस्थितीमध्ये मतदानापासून त्यांना आपण वंचित ठेवू नका, ठेवता येणार नाही. SP मला म्हणाले असं काही होणार नाही, त्यांना वंचित मी ठेवणार नाही, ते मतदान करतील. मतदान झाल्यानंतर काय शहानिशा करा आणि त्याच्यामध्ये जे काही कार्यवाही करायची ती करा. त्यानंतर मी पोलीस महासंचालक आपले दाते साहेब DG साहेबांना मी फोन केला. फोन केल्यानंतर मी त्यांना सांगितलं अशी अशी घटना त्या ठिकाणी अशी निवडणूक आहे आणि मला थोडी शंका आहे की तिथले पोलीस अधीक्षक हे 2 मतदार जे आहेत, कारण बहुमत इकडे या बाजूला होतं शंभूराज देसाई, मकरंद पाटील आणि या सगळ्यांकडे, आणि ही मतं कमी करण्यासाठी आणि त्या निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी, पराभव करण्यासाठी या लोकांचा अशा प्रकारचा प्रकार होऊ शकतो. तर DGनी त्यांना फोन केला आणि DG मला म्हणाले, मी त्यांना फोन केलाय, मी तुषार जोशी यांच्याकडे खात्री देखील केली की मला DG साहेबांचा फोन आलेला आहे आणि मी कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं याला मतदानापासून आमचे लोक थांबवणार नाहीत. मी त्यांना सांगितलं तुमचे लोक तिकडे गेटवर थांबलेले आहेत अशी आमच्या लोकांनी माहिती दिलेली आहे. तर तुम्ही त्यांना सूचना द्या, इन्स्ट्रक्शन द्या की मतदान झाल्यानंतर तुम्हाला जी काही कार्यवाही करायची ती करू शकता तुम्ही, परंतु मतदानापासून वंचित ठेवणं हा गुन्हा आहे आणि मतदानापासून वंचित ठेवणं हा लोकशाहीचा खून आहे आणि लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम बिलकुल करू नका, अशा प्रकारचं मी त्यांना सांगितलं. ते बोलले असं काही होणार नाही. परंतु त्यानंतर मीडियामध्ये देखील मी पाहिलं, शंभूराज देसाईने स्वतः सांगितलं, म्हणजे मंत्री का गेले तिथे? कारण त्यांना माहित होतं तिथे त्यांना अडवतील म्हणून त्यांनी पण त्या आपल्या याच्या सीमा जी आहे बाहेर होते, त्या गेटच्या बाहेर पर्यंत त्यांना गेल्यानंतर मंत्री बघितले नाही, पदाधिकारी बघितले नाही, कोणी बघितले नाही, जसे आमदार बघितले नाही, असे आरोपीला जो असं पकडतात तसं पकडून घेऊन गेले. आणि त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर ते 2 लोक, बरं ते 2च कसे काय मग मतदार त्यांनी पकडले? 2च मतदार जे आहेत ते त्यांना घेऊन गेले आणि त्यांना निवडणूक, मी पुन्हा फोन केला त्यांना DGना. DG म्हणाले असं होणार नाही. मी बोलला होणार काय नाही, निवडणूक पूर्णपणे पार पडते तिकडे, निवडणूक पार पडल्यानंतर तुम्ही त्यांना सोडून काय उपयोग आहे? आणि मग निवडणूक पार पडली आणि त्यानंतर या सगळ्या, परंतु जी परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची परिस्थिती पहिल्यांदा आपण पाहिलेली आहे. कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारची परिस्थिती मतदानापासून वंचित ठेवणं हे आतापर्यंत इतिहासामध्ये पहिल्यांदा आहे. आणि त्यामुळे मला जे माहिती होतं ते, आणि मी त्यांना फोन केले होते म्हणून तुमच्या निदर्शनास मी आणू. अध्यक्ष महोदय, सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जी वस्तुस्थिती सांगितलेली आहे त्या वस्तुस्थितीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल आणि चौकशीच्या मध्ये जे काही निष्पन्न होईल त्यानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल. ठीक, चला आता पुढे प्रश्नोत्तरे. प्रश्न क्रमांक 1 प्रश्न क्रमांक